नमस्कार मित्रांनो, स्टॉकफिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वीकली ॲनालिसिस करून काही स्टॉक्स सजेस्ट करणार आहे. ज्या स्टॉक्समध्ये आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्न्स किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स जे आहेत ते बघायला मिळू शकतात. तर यामध्ये पहिला स्टॉक जो आहे तो मुंजाल ऑटो इंडस्ट्रीज आहे. आता हा स्टॉक जो आहे तो ऑटो इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. त्यामुळे कसं आहे की ह्या स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करण्याच्या अगोदर किंवा इन्व्हेस्ट करण्यापूर्वी तुम्ही तुमचा जो ऑटो सेक्टर आहे त्याचा एकदा स्टडी करा. ऑटो सेक्टरचं ब्रेकआउट कसं झालंय किंवा ऑटो सेक्टर कशा पद्धतीने परफॉर्म करतोय, तर तो स्टडी तुम्ही एकदा करा आणि त्यानंतर तुम्ही ह्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकताय. कारण आता ह्या स्टॉक्सला निवडण्यामागचं माझं कारण काय आहे ते मी तुम्हाला आधी सांगतोय, की हा स्टॉक जो आहे, जर तुम्ही इथे पाहिलं हे बघा, मी स्टॉक्स निवडण्याच्या जे माझे क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियांपैकी एक महत्त्वाचा क्रायटेरिया जो आहे तो असा आहे, की हे बघा ह्या स्टॉक्सनं जवळ-जवळ जर तुम्ही इथे पाहिलं तर जवळ-जवळ 2239 दिवस म्हणजे जवळ-जवळ 5 ते 5.5 वर्षांनंतर हा स्टॉक जो आहे तो ब्रेकआउट देतो. याने शेवटचा ब्रेकआउट जवळ-जवळ 2017च्या जवळपास याने ब्रेकआउट दिला होता. 2017-18 मध्ये या स्टॉक्सने ब्रेकआउट दिला होता. त्यानंतर हा स्टॉक जो आहे हा कंप्लीट जो आहे तो कन्सोलिडेशन फेजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसतोय. तर हे बघा जवळ-जवळ 2017 पासून हा स्टॉक जो आहे तो ह्याच रेंजमध्ये म्हणजे आपल्याला जवळ-जवळ 28 पासून ते 71 पर्यंत ह्याच रेंजमध्ये हा स्टॉक जो आहे आपल्याला ट्रेड करताना दिसलाय आणि आता या स्टॉकने इथे ब्रेकआउट दिलंय. तर ह्या केसमध्ये कसं असतंय की जो कुठलाही स्टॉक जेवढी जास्त दिवस तुम्हाला कन्सोलिडेट करताना दिसेल किंवा एका रेंजमध्ये ट्रेड करताना दिसेल, त्या स्टॉक्सचा ब्रेकआउट झाल्यानंतर तो स्टॉक्स तेवढाच मोठा ब्लास्ट करतो किंवा तेवढाच स्ट्रॉंग त्याचा ब्रेकआउट होतो, कारण त्याने खूप दिवस कन्सोलिडेशन मध्ये काढलेलं असतंय आणि त्यानंतर जो ब्रेकआउट असतो मग तो स्टॉक जो आहे तो मल्टीबॅगर सुद्धा होऊ शकतोय किंवा तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स जे आहेत ते तुम्हाला याच्यात देऊ शकतोय. आता हे बघा, जी ह्या स्टॉकचा ऍक्च्युअल ब्रेकआउट लेवल जी होती ती जवळ-जवळ इथे होती. म्हणजे ही ब्रेकआउट लेवल होती याची, जी की 71.75 म्हणजे साधारण 72च्या जवळपास हा स्टॉक जो आहे तो याची ब्रेकआउट लेवल होती आणि इथून आज जर आता पाहिलं तर जवळ-जवळ हा 81 ला हा स्टॉक जो आहे हा ट्रेड करताना आपल्याला दिसतोय. आता तुम्ही म्हणाल की हा ऑलरेडी आपल्या ब्रेकआउट लेवल पासून एवढा वर गेला आहे आणि आता याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यात काय पॉइंट आहे? तर कसं आहे मित्रांनो, कुठलाही स्टॉक जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही एक्झॅक्ट त्याचा ब्रेकआउटचा दिवस कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत, की हा या दिवशी ब्रेकआउट करणार आहे. तो ब्रेकआउट झाल्यानंतर चार्ट पॅटर्नवर स्टडी केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी अॅनलाईज करायची असतात आणि त्यानंतर मग तुम्हाला शॉर्टलिस्ट करायचं असतं, की कुठला स्टॉक्स तुम्ही घेऊ शकताय किंवा कुठला स्टॉक्स तुम्ही हे करू शकताय, तुमच्या वॉच लिस्टवर ठेवू शकताय. आता इथे जर पाहिलं तर करंटली हा स्टॉक जो आहे हा इथे 81 ला तुम्हाला ट्रेड करताना दिसतोय आणि या ठिकाणाहून जर तुम्ही पाहिलं फॉर एक्झाम्पल की मी असं कन्सिडर करतोय की या ठिकाणी तुम्ही हा स्टॉक बाय न करता समजा उद्या हा जर थोडा तुम्हाला गॅप अप मिळाला म्हणजे जवळ-जवळ जवळ-जवळ तुम्हाला हा 83 किंवा 84च्या रेंजमध्ये जरी हा स्टॉक्स मिळाला आणि इथून माझा टार्गेट जो आहे तो साधारण 95-96 चा माझा इथे टार्गेट आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तरी हा जवळ-जवळ तुम्हाला 14% प्रॉफिट आहे यामध्ये. जर तुम्हाला हा थोडाफार गॅप अप मिळाला किंवा 1-2% जास्त जरी मिळाला, तिथून सुद्धा तुम्हाला एक 14 ते 15% तुम्ही इथे प्रॉफिट बघू शकताय. आणि जर समजा तुम्हाला थोडंसं इथे वाढ बघायची असेल तर तुम्ही थोडं याला इथे खाली येऊ द्या, थोडं कन्सोलिडेट करू द्या आणि मग जेव्हा परत हा रिटेस्ट करेल किंवा ब्रेकआउट करेल, तर त्यावेळेला या रिव्हर्सल ब्रेकआउटच्या वेळेला तुम्हाला हा स्टॉक तुम्ही पिक करू शकताय. आता तुमचा प्रश्न जर असा असेल, की समजा इथे जर माझा टार्गेट 96 आहे, तर मी एस-एल कसा ठेवायचं? तर तुम्ही कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही स्टॉक्स तुम्ही जर बाय करत असाल तुम्ही लाँग टर्मसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी किंवा इव्हन इंट्राडेसाठी तर तुमचा 1/2 म्हणजे काय, जर समजा तुमचा ₹10 जर तुमचा टार्गेट आहे, तर तुमचा ₹5 जो असेल तो तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. आता इथे समजा तुमच्या 14% चा जर तुमचा इथे टार्गेट आहे, तर साधारण 7% पर्यंत तुमचा एस-एल जो आहे तो इथे असला पाहिजे. म्हणजे कसं आहे, की स्टॉक खाली जरी आला, तर मग तुम्हाला तो स्टॉक पिक करता आला पाहिजे.
सॉरी, खाली जरी आला तर तुमचा स्टॉप लॉस हिट होईल आणि तुम्हाला जास्त नुकसान नाही होणार. दुसरी गोष्ट अशी आहे की हे बघा, इथे बऱ्याच दिवसानंतर ह्या स्टॉकनं कन्सॉलिडेट केल्यानंतर इथे ब्रेकआउट दिलाय आणि इथे मंथली कॅन्डलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही बघा एकदम स्ट्राँग याची मंथली कॅन्डल बनली आहे. दुसरी गोष्ट अशी की व्हॉल्यूम बघा, याच्या खूप वर्षानंतर म्हणजे हा जो व्हॉल्यूम आहे, या व्हॉल्यूम नंतर तुम्हाला एवढा मोठा व्हॉल्यूम या कॅन्डलमध्ये बनताना या चार्टमध्ये बनताना दिसतोय. हा जो लास्ट व्हॉल्यूम तुमचा बनला होता, जो ह्या ब्रेकआउटला बनला होता, हे बघा. त्यानंतर स्टॉकनं जवळ-जवळ ₹40 पासून तर ₹60 पर्यंत एका महिन्यात जंप केला होता. म्हणजे साधारण 25% प्रॉफिट जो आहे तो एका महिन्यात या स्टॉकचं तुम्हाला या व्हॉल्यूमच्या वेळी आपल्याला जनरेट देताना हा स्टॉक जो आहे तो दिसला होता. तर तुम्ही कुठलाही स्टॉक सिलेक्ट करताना किंवा कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करताना आधी तुम्ही ते सेक्टर बघा, सेक्टरचा रिसर्च करा. त्यानंतर तुम्ही स्टॉकबद्दल पण रिसर्च करा आणि मग तुम्ही किंवा तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी कन्सल्ट करा आणि मग तुम्ही त्या कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. तर पुढचा जो स्टॉक आहे तो आहे फिनोटेक्स केमिकल म्हणून. आता हा केमिकल इंडस्ट्रीशी रिलेटेड स्टॉक असल्यामुळे तुम्ही आधी ह्याचं सेक्टर समजून घ्या. कुठल्या सेक्टरची हा स्टॉक रिलेटेड आहे, म्हणजे फार्मा सेक्टर किंवा केमिकल सेक्टरशी हा स्टॉक रिलेटेड असल्यामुळे तर या स्टॉकमध्ये तुम्हाला एक स्ट्रॉंग पोटेन्शियल दिसतंय. हे बघा, जर तुम्ही याची वीकली कॅन्डल जर पाहिली तर इथे सुद्धा तुम्हाला एक स्ट्रॉंग कॅन्डल आपल्याला इथे बनताना दिसते. त्यानंतर जर तुम्ही याचा मंथली कॅन्डलवर गेलात तर हे बघा, इथे तुम्हाला एक स्ट्रॉंग कॅन्डल बनताना दिसते. सॉरी, हा, हे बघा मंथली चार्टवर जर तुम्ही गेलात तर हे बघा, इथे तुम्हाला ऑलमोस्ट एक बुलिश माराबुजू टाइप कॅन्डल इथे बनताना आपल्याला दिसते. आणि त्यानंतर जर तुम्ही इथे डेली बेसिसवर आलात, कारण कुठलाही स्टॉक हे बघा सिलेक्ट करत म्हणजे कुठलाही स्टॉक जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय किंवा कुठलाही स्टॉक जर तुम्ही सिलेक्ट करतायत ना इन्व्हेस्टमेंटसाठी, तर तुम्हाला आधी मंथली टाइम फ्रेम बघायचा आहे, त्यानंतर वीकली टाइम फ्रेम बघायचा आहे आणि मग तुम्हाला इन्व्हेस्ट करताना डेली टाइम फ्रेम बघायचा आहे की डेली टाइम फ्रेम मध्ये त्याचं पॅटर्न कसं आहे, कुठं ब्रेकआउट देतोय किंवा किती व्हॉल्यूम त्यामध्ये जनरेट झालाय. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, हा जो व्हॉल्यूम आहे जवळ-जवळ मागच्या 1 वर्षापूर्वी हा असा व्हॉल्यूम होता. त्यानंतर हे बघा, त्यापेक्षाही जास्त व्हॉल्यूम तुम्हाला इथे बघायला मिळतोय. तर हा स्टॉक जो आहे केमिकलशी रिलेटेड असल्यामुळे तुम्ही तुमचा रिसर्च करा, तुम्ही तुमचा स्टडी करा आणि मग तुम्ही त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता इथून जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, इथे माझा पहिला जो टार्गेट आहे तो साधारण 8.5% पर्यंतचा माझा पहिला टार्गेट इथून माझा पहिला टार्गेट आहे. साधारण तुम्ही ₹30 पर्यंतचा इथे जो टार्गेट आहे तो ठेवू शकता. जर तुमचा टार्गेट ₹30 चा असेल तर ऑब्व्हियसली तुमचा स्टॉप लॉस जो असेल तो ₹15, ₹16 किंवा त्याच्याही थोडाफार तुम्ही जवळपास तुम्ही तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो तुम्ही ठेवू शकता. आता पुढचा स्टॉक आपण बघणार आहोत. पुढचा स्टॉक आहे 5 पैसा. आता 5 पैसा तर बऱ्यापैकी जी लोक स्टॉक मार्केटशी रिलेटेड असेल किंवा ज्या स्टॉक मार्केटचं नॉलेज असेल त्या लोकांना माहीत आहे की 5 पैसा जी आहे ती एक ब्रोकरेज कंपनी आहे, जसे झिरोदा सारखी कंपनी आहे. आणि या स्टॉकमध्ये जर पाहिलं तर हा स्टॉक सुद्धा तुम्हाला जवळ-जवळ 868 दिवस म्हणजे साधारण तुम्हाला 2.5 वर्षांनंतर तुम्हाला हा स्टॉक जो आहे तो इथून ब्रेकआउट करताना आपल्याला दिसतोय. कारण हे बघा, पहिल्यांदा याने इथे ब्रेकआउट केलं होतं. ब्रेकआउट केल्यानंतर परत हा रिटेस्टला आला. परत पुन्हा एकदा सेम लेव्हलला याने टेस्ट केलं आणि त्यानंतर मग हा जो आहे तो एक कन्सॉलिडेशन झोनमध्ये आपल्याला जाताना दिसला आणि त्यानंतर तुम्हाला आता हा जो आहे हायर हायच्या पॅटर्नमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसतोय. आता जर तुम्ही इथे पाहिलं तर हे बघा, जवळ-जवळ मागच्या हे बघा, जर तुम्ही इथे पाहिलं तर जवळ-जवळ 25 जुलै 2023 पासून ते साधारण आज जो आहे तुमचा नोव्हेंबरपर्यंत म्हणजे जुलै महिन्यापासून तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत साधारण 5 महिने हा जो स्टॉक आहे तो एकाच रेंजमध्ये ट्रेड करताना दिसतोय. म्हणजे 485 पासून ते साधारण 420 पर्यंत. सो हा जो ₹50-60 रेंजमध्ये हा स्टॉक आता आपल्याला ट्रेड करताना दिसत होता गेली 5 महिने
आणि त्यानंतर आता याने ही रेंज जी आहे ती ब्रेकआउट केलेली आहे. तर आणि हे सेक्टर जे आहे ते फायनान्सशी रिलेटेड सेक्टर आहे, त्यामुळे तो एकदा फायनान्स सेक्टरचाही तुम्ही थोडा स्टडी करून घ्या. नाहीतर मी माझा सेक्टरचा किंवा वीकली अनालिसिसचा जो व्हिडिओ बनवला आहे, त्या व्हिडिओमध्ये मी कुठलं सेक्टर ब्रेकआउट दिलंय किंवा कुठलं सेक्टर कसं परफॉर्म करतंय, तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी क्लिअर होतील. आता पुढचा स्टॉक जो आहे तो आपण बघणार आहोत. हां, या स्टॉकमध्ये माझा जो टार्गेट आहे तो साधारण 550-551 पर्यंतचा टार्गेट आहे. साधारण 10 ते 10.5% चा माझा पहिला टार्गेट आहे. जर मला माझा पहिला टार्गेट अचीव्ह झाला, तर मग मी यामध्ये प्रॉफिट बुकिंग जी आहे ती मी माझ्या लेव्हलला मी करू शकतोय किंवा जर मला पोटेन्शियल वाटलं तर मी होल्डही करू शकतोय. कारण हे फक्त माझ्या एंडनं तुमच्यासाठी सजेशन आहे. कुठलंही रिकमेंडेशन नाहीये, की तुम्ही हा स्टॉक बाय करा किंवा सेल करा. माझ्याकडून बाय सेल किंवा कुठलंही रिकमेंडेशन नाहीये. जे स्टॉक्स किंवा जे चार्ट पॅटर्न्स मला करेक्ट वाटतात त्याप्रमाणे मी तुम्हाला सजेस्ट करतो. तर पुढचा स्टॉक आहे कन्सोलिडेटेड फिन्सर्व म्हणून स्टॉक आहे. तर ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा स्टॉक सुद्धा जवळ-जवळ तुम्हाला 651 दिवसानंतर ब्रेकआउट करताना दिसतोय. म्हणजे साधारण पावणे 2 वर्षानंतर हा स्टॉक जो आहे हा आपल्याला ब्रेकआउट करताना दिसतोय. आणि सेम या स्टॉकने पण जर तुम्ही पाहिलं तर साधारण 140 पासून ते जवळ-जवळ ₹100 पर्यंत, म्हणजे या ₹40च्या रेंजमध्ये बऱ्याच वेळ हा स्टॉक जो आहे आपल्याला कन्सोलिडेट करताना दिसलाय आणि त्यानंतर आता हा स्टॉक जो आहे तो इथे ब्रेकआउट लेवलला आलाय आणि इथून माझा पहिला टार्गेट जो आहे तो साधारण 12.5-13% पर्यंत, 12 ते 13% पर्यंतचा माझा पहिला टार्गेट असेल. दुसरा टार्गेट जो आहे तो साधारण 53 पर्यंत, 50% पर्यंतचा माझा दुसरा टार्गेट आहे. कारण कुठल्याही स्टॉकमध्ये होल्ड करणं किंवा न करणं हा तुमचा पर्सनल डिसिजन असू शकतो किंवा तुमच्या पर्सनल कॅपॅसिटीनुसार हे व्हॅरी करतं. काही लोकांना फक्त दर आठवड्याला स्टॉक नवीन हवा आहे म्हणून ते 5 ते 10% घेऊन तुम्ही हे करू शकताय, स्टॉक सेल करू शकता किंवा काहींना त्या स्टॉकमध्ये पोटेन्शियल दिसलं तर ते लोक लॉंग टर्मसाठी सुद्धा होल्ड करू शकतात. तर त्यामुळे कसं आहे की हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न असतो किंवा तुम्ही तुमच्या रिसर्चवर तुम्ही त्या गोष्टी डिसाईड करू शकताय. आता पुढचा जो स्टॉक आहे तो आहे सन फार्मा. सन फार्मा बऱ्यापैकी जे नावाजलेलं नाव आहे किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये खूप चांगला स्टॉक आपण याला म्हणू शकतोय. तर फार्माचा जो फार्मा सेक्टरचं जे विकली अनालिसिस आहे ते माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही इथे बघू शकता. आणि मागच्या 2 आठवड्यांपूर्वी मी जे सेक्टर अनालिसिस केलं होतं त्यामध्ये मी कुठलं सेक्टर ब्रेकआउट लेवलला आहे आणि कुठल्या सेक्टर आता ब्रेकआउट करून तुम्हाला अपसाइड मोमेंटम देऊ शकते ते मी त्यामध्ये मेन्शन केलं होतं. आणि एक्झॅक्टली त्याप्रमाणे म्हणजे ज्या ब्रेकआउट लेवल्स मी ड्रॉ केल्या होत्या ऑटो सेक्टर, फार्मा सेक्टर किंवा इन्फ्रा सेक्टरमध्ये, एक्झॅक्टली मार्केटनं तिथून ब्रेकआउट केल्यानंतर त्या सेक्टरचे जे पर्टिक्युलर स्टॉक्स आहेत त्या स्टॉक्समध्ये तुम्हाला एक चांगलं मोमेंटम जे आहे ते बघायला मिळालंय. आणि मागच्या सॅटरडेला मी जे स्टॉक्स सजेस्ट केले होते त्या स्टॉक्समध्ये सुद्धा जवळ-जवळ तुम्हाला 15%, 20% किंवा काही स्टॉक्समध्ये तुम्हाला 5%, 10% पर्यंतचे प्रॉफिट जे आहेत ते एका आठवड्यात तुम्हाला इथे बघायला मिळाले. त्यापैकी मी 1-2 स्टॉक्स तुम्हाला इथे दाखवेल आता पुढे, की मी सजेस्ट केलेल्या स्टॉक्सपैकी एका आठवड्यामध्ये तुम्हाला काही ज्या स्टॉक्समध्ये चांगला प्रॉफिट मिळालाय ते स्टॉक्स सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. फक्त एकच स्टॉक्स होता की ज्यामध्ये तो रिटेस्टला आलाय किंवा रिटेस्टला येतोय त्यानंतर मग तो ब्रेकआउट देऊ शकते. सो त्या एक स्टॉक सोडला तर बाकी सर्व स्टॉक्समध्ये म्हणजे मी 5 ते 6 स्टॉक सजेस्ट केले होते आणि त्यापैकी जवळ-जवळ 3 ते 4 स्टॉक्समध्ये तुम्हाला 10% पेक्षा जास्त किंवा 7 ते 8% पेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला एकाच आठवड्यामध्ये बघायला मिळाले. तर माझा पुढचा स्टॉक आहे सन फार्मा. याच्यामध्ये जवळ-जवळ माझा पहिला टार्गेट जो आहे तो 15 ते 16% माझा पहिला टार्गेट आहे आणि जो माझा एस-एल असेल तर ऑब्व्हियसली याच्या 50% माझा एस-एल असेल. जर माझा 15%चा टार्गेट आहे तर मी 6 ते 7% पर्यंतचा माझा स्टॉप लॉस जो आहे तो मी या स्टॉकसाठी जो आहे तो लावून ठेवणार आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की मी मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या सॅटर्डेला जे काही स्टॉक्स सजेस्ट केले होते त्या सजेस्ट केलेल्या स्टॉक्सपैकी काही स्टॉक्स असे आहेत की ज्यांनी माझ्या टार्गेटपेक्षाही जास्त अचीव्ह केलंय किंवा चांगले रिटर्न्स तुम्हाला या आठवड्यामध्ये दिले आहेत.
हे बघा, पहिला स्टॉक आहे जी पॉवर इन्फ्रा. तर ह्या जेव्हा मी हा स्टॉक सजेस्ट केला त्यावेळेला हा स्टॉक जवळ-जवळ 211 ला ट्रेड करत होता आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ह्या आठवड्यामध्ये जवळ-जवळ ह्या स्टॉकनं 15% पर्यंतचे रिटर्न्स जे आहेत ते तुम्हाला म्हणजे इथे दाखवले आहेत आणि यामध्ये जर तुम्ही 10% जरी बुक करू शकलात तरी तुमचा इथे 10% चा प्रॉफिट जो आहे तो तुम्हाला इथे बघायला आपल्याला इथे बघायला मिळाला किंवा जो आपला टार्गेट असतो की एका आठवड्यामध्ये 5 ते 10% किंवा 10 ते 15% पर्यंतचा टार्गेट जो आहे तो आपल्याला इथे आरामात बघायला मिळाला किंवा टार्गेट जो आहे तो अचीव्ह झाला. तर पुढचा जो स्टॉक आहे तो जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडिया. तर हा स्टॉक ज्या वेळेला मी सजेस्ट केला होता तो जवळ-जवळ 259 रुपयाला ट्रेड करत होता. हे बघा 259 रुपयाला हा स्टॉक जो आहे तो ट्रेड करत होता आणि माझा जो पहिला टार्गेट होता तो जवळ-जवळ 6% होता जो 274 रुपयांचा होता आणि जो दुसरा टार्गेट आहे तो जवळ-जवळ 329-330 रुपयांचा आहे जो की अजून अचीव्ह व्हायचा राहिलाय. पण पहिला जो टार्गेट होता 274 रुपयांचा तो ऑलरेडी 6% चा टार्गेट अचीव्ह होऊन सुद्धा आता जर तुम्ही इथे पाहिलं तर त्या लेव्हलपासून आजच्या म्हणजे आजच्या डेटपर्यंत मार्केट ह्या स्टॉकनं जवळ-जवळ 18% चे रिटर्न्स जे आहेत ते तुम्हाला इथे दाखवले आहेत. यापैकी फक्त एक बँक ओव्हरसीज म्हणून जो स्टॉक आहे तो स्टॉक फक्त हे केल्यापासून तो रिटेस्टला येतोय, लेवल रिटेस्टला येतोय आणि रिटेस्ट केल्यानंतर कदाचित तो रिव्हर्सलला जाऊ शकतो. तर 6 स्टॉक्स पैकी 3 ते 4 स्टॉक्स असे 4 स्टॉक्स असे आहेत, की ज्या स्टॉक्समध्ये तुम्हाला 5 ते 10% ची मोमेंटम जी आहे ती सहज या आठवड्यामध्ये बघायला मिळाली. जर तुम्हाला असे स्टॉक्स बघायचे असतील तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकताय आणि जो माझा सेक्टरचा अनालिसिसचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पण जाऊन तुम्ही बघू शकताय. तर हा होता माझा स्टॉक्स बद्दल पुढच्या आठवड्यासाठी येणारे काही स्टॉक्स त्यांच्या सजेशन्स बद्दल माझा हा स्टॉक होता. जर व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.